हॅलो नमस्कार, मी मोहिनी सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। सकाळची खूप मस्त सुरुवात झाली होती। आज मला माहेरी जायचंय, तर माहेरी जायचं म्हणलं ना तर एक वेगळंच एक्साइटेड असते। इथं बॅग वगैरे मी पॅक करून ठेवले आहेत। सकाळी लवकरच जायचं होतं, पण काय झालं, घरातले सर्व कामे वगैरे आवरून आपल्याला जावे लागतात। आता 2 दिवस राहायचंय म्हणल्यावर तर सर्व फरशा वगैरे सकाळीच पुसून घेतल्या होत्या आणि इथं 10 वाजले सर्व मला कामांना। मग काय होतं, नंतर खूप ऊन पडलं होतं म्हणून म्हटलं थोडंसं उशिराच गेलेलं बरं, म्हणून आता 5 वाजले आहेत। ओवीची तर झोप वगैरे झाली आहे आणि मी पण थोडा आराम वगैरे केला। फ्रीजची पण मला डीप क्लिनिंग करायची होती, ती पण मी आज करून घेतली। 5 वाजेपर्यंत सर्व काम वगैरे आवरून ठेवले होते। तर बघू शकता आपलं फ्रीज एकदम क्लीन वगैरे झालं आहे। फ्रीजचा व्हिडिओ काढला नाही कारण अगोदरच खूप उशीर झालेला होता। म्हणलं हेच होतंय का नाही की म्हणून, म्हणजे सर्व पसारा काढला होता मी। फ्रीजमधले कंटेनर वगैरे सर्व एकदम स्वच्छ घासून ठेवले आहेत, म्हणून मी व्हिडिओ वगैरे काही काढला नाही। तर बघू शकता। तर चला आता, तर इथे मी डायरेक्ट येऊन पोहोचले होते लग्नामध्ये। हे आहेत माझे चुलत मामा आणि माझ्या आईचे चुलत भाऊ, यांचं लग्न होतं। तर खूप लवकर आलो होतो, त्यांचा नाश्ता सुरू होता, 9 वाजताच आम्ही लग्नामध्ये आलो होतो। आता मी तुम्हाला म्हटलं होतं माहेरी जायचं मला, पण माहेरी जायचं कॅन्सल झालं, डायरेक्ट लग्नालाच आले। तर बघू शकता इथे मी असा लुक केला होता आणि बहिणीने असा लुक केला होता। तर कसं दिसतं आहे नक्की कमेंट करून सांगा। 9 वाजता आल्यामुळे आम्ही थोड्या वेळ तिथं रेस्ट वगैरे केला आणि नंतर साड्या वगैरे तिथं चेंज करून मेकअप पण केला होता, साधा सिंपल एकदम। तर इथं बघू शकता खूप छान अशी नवरदेव नवरीची एंट्री वगैरे झाली होती। तर बघू शकता हळदीला पण आम्हाला आदल्या दिवशी जायचं होतं, पण गेलं नाहीत आणि माहेराला पण मी गेले नाही। कारण ओवीच्या पप्पांना काय झालं, ओवीच्या पप्पांना यायचं नव्हतं, त्यांना सुट्टी नव्हती, पण अचानक त्यांना सुट्टी भेटल्यामुळे ते म्हटले आपण गाडीवरती जाऊ दुसऱ्या दिवशी सकाळीच। तर मी, मिस्टर आणि बहिणीचे मिस्टर गाडीवर गेलो होतो इथून डायरेक्ट लातूरहून, डायरेक्ट लग्नालाच गेलो होतो, इथून जवळच होतं लग्न त्याच्यामुळे। तर बघू शकता खूप छान असं लग्न वगैरे झालं। आणि काय होतं, माणसाला लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये सर्वांच्या भेटी ते होतात, नाहीतर मग वर्ष कोणाच्याच भेटी वगैरे होत नाहीत। तर बघू शकता खूप छान लग्न वगैरे लागलं आणि आपले फॅमिली मेंबर वगैरे सर्व असले ना म्हणजे खूप मस्त वाटतं, आणि आपणच एकटे नाही गेलो तर म्हणजे वेगळंच वाटतं ते। आणि हे आहेत माझी चुलत मावशी, आईची चुलत बहीण आहे ही, आणि ती त्यांची लेकरं आहेत, बघू शकता मुलं। तर खूप छान असं एन्जॉय वगैरे केलं, सर्वांच्या भेटी वगैरे घेतल्या। आणि माहेरी वगैरे मी गेलेच नाही, मग डायरेक्ट आम्ही इकडंच आलो। इथं जेवण वगैरे मस्तपैकी केली सर्वजणांनी। इथं बघू शकता सर्व मावश्या वगैरे आम्ही जेवायला बसलो होतो। ही आई आहे आणि ही ऋतू तर तुम्हाला माहीतच आहे, बहीण माझी। तर बघू शकता जे नवीन ताई दादा आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर इथं बघू शकता ओवीचं सुरू होतं तिच्या हातानं खाणं, आणि नंतर आम्ही लग्न वगैरे झाल्याच्या नंतर नंदीच्या गावाला गेलो मुक्कामासाठी। तर आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून निघलो आणि आमच्या गावाकडे गेलो होतो। तर तिथं 2 दिवस राहिल्याच्या नंतर ओवी आजारी पडली होती, नंतर लातूरला आल्याच्या नंतर तिला ॲडमिट वगैरे करावं लागलं। यावर्षी एवढा भयानक उन्हाळा आहे, तर खूपच भयानक, कुठं जायचंच राहिलं नाही। लेकरांची वगैरे सर्वांनी काळजी वगैरे घ्या। तर चला इथे एंड करते आपला ब्लॉग, तर बाय, पुन्हा भेटू।